Alexa, ask TVS, what is my battery level? Your current battery level is 94%. TVS ने 18 मे रोजी TVS iQube नवीन अपग्रेडेड मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने यावेळेस मार्केट हलवून टाकण्याचे ठरवले आहे, कारण TVS ने iQube, iQube S आणि iQube ST हे तीन नवीन मॉडेल्स बाजारात उपलब्ध केले आहेत, लॉन्च केले आहेत. जुन्या TVS iQubeला आता बंद करण्यात आले असून कमी किंमत आणि जास्त फीचर्स आणि बॅटरी कॅपॅसिटीसह लॉन्च करण्यात आले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TVSच्या इलेक्ट्रिक स्कूटरची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी हा आपला मराठमोळा युट्यूब चॅनल. भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेज जबरदस्त आहे. स्वस्त आणि इको फ्रेंडली वाहनं घेणं ही सध्या काळाची गरज आहे, कारण पेट्रोल 120 रुपयांच्या वर गेले आहे. 2021 मध्ये जर नजर टाकली तर मार्केटमध्ये ग्राहकांना एक उत्तम कंपनीची इलेक्ट्रिक गाडी घेणं खूप अवघड होतं. कारण होतं किंमत जास्त होत्या, पण आता ईव्ही आवाक्यात आल्या आहेत. शिवाय एकापेक्षा एक दर्जेदार गाड्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. TVSने मार्केट एक्सपांड करण्याचं ठरवलं असून iQube, iQube S आणि iQube ST असे तीन स्कूटरचे नवीन व्हेरियंट लॉन्च केले आहेत. वेगवेगळ्या कलर्स आणि बॅटरी ऑप्शनसह आता ही गाडी उपलब्ध झाली आहे. iQube, iQube S आणि iQube ST या तीनही मॉडेल्समध्ये 3 किलोवॉटची BLDC हब माउंटेड मोटर दिली आहे आणि ही मोटर 4.4 किलोवॉट पीक पॉवर जनरेट करते. TVS iQube आणि iQube S मध्ये बॅटरी कॅपॅसिटी छोटी दिली असल्याने टॉप स्पीड 78 किलोमीटरला लॉक केले आहे. TVS iQube ST ला 82 किलोमीटर प्रति तासचे टॉप स्पीड देण्यात आलेले आहे. स्कूटर 33 Nm टॉर्क जनरेट करते. वॉटर आणि डस्ट रेजिस्टंट IP67 सर्टिफिकेशन या मोटरला देण्यात आले आहे. गाडीला 10° ग्रेडेबिलिटी देण्यात आलेली आहे, त्यामुळे घाट किंवा चढ ही गाडी आरामशीर चढेल. आता बघूयात बॅटरीचे स्पेसिफिकेशन. iQube आणि iQube S मध्ये 3.04 किलोवॉट अवरचा 21700 सेल यूज करून तयार करण्यात आलेला लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे, ज्यामुळे बेस आणि S मॉडेलला इको मोडमध्ये 100 किलोमीटरची रिअल रेंज मिळते, तर पॉवर मोडमध्ये 75 किलोमीटरची रिअल रेंज तुम्हाला इथे पाहायला मिळते. iQube ST या हाय स्पीड मॉडेलमध्ये 4.56 किलोवॉट अवरचा 21700 सेल यूज करून तयार करण्यात आलेला लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. त्यामुळे 145 किलोमीटर प्रति चार्ज इतकी रेंज तुम्हाला इको मोड मध्ये मिळेल आणि पॉवर मध्ये 110 किलोमीटरची रेंज कंपनी क्लेम करते. तीनही व्हेरियंट मध्ये बॅटरीला अल्युमिनियम केसिंग आणि थर्मल मॅनेजमेंट देण्यात आलेला आहे. बेस आणि S मॉडेलला चार्जरचे 2 ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत, ज्यात 650 वॉटचा ऑफबोर्ड चार्जर दिला जाईल, जो गाडीला 0 ते 80% चार्ज 4.5 तासात करेल, आणि 950 वॉट चार्जर 2 तास 50 मिनिटात गाडीला 80% चार्ज करेल. iQube ST ला मात्र कंपनीने एकदम फास्ट चार्जिंगचा ऑप्शन दिला आहे. iQube ST ला 950 वॉटचा चार्जर दिला आहे, जो गाडीला 4 तास 60 मिनिटात चार्ज करतो, आणि 1500 वॉटचा फास्ट चार्जर दिला आहे, जो फक्त 2 तास 30 मिनिटात गाडीला चार्ज करतो. आता तीनही मॉडेल्सचे काही कॉमन फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची आता आपण माहिती घेऊया. iQube, iQube S आणि iQube ST या तिन्ही मॉडेल्समध्ये 12 इंच ट्यूबलेस टायर दिले आहेत. 155 mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. रिअरला 130 mm ड्रम ब्रेक आणि फ्रंटला 220 mm डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे. फ्रंटला टेलिस्कोपिक आणि रिअरला हायड्रोलिक सस्पेन्शन सेटअप तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ट्यूबलर स्ट्रक्चर फ्रेम या स्कूटरमध्ये यूज करण्यात आलेली आहे. तीनही स्कूटरमध्ये इको आणि पॉवर मोड असे 2 मोड्स दिले आहेत, तर रिव्हर्स असिस्टसाठी रिव्हर्स मोड देण्यात आलेला आहे. याशिवाय रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम फीचर देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. डिकीमध्ये USB चार्जिंग पोर्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सर्व लाईट्स या LED देण्यात आलेला आहे. iQube बेसमध्ये 5 इंच डिस्प्ले तुम्हाला इथे देण्यात येतो. iQube S आणि ST मध्ये तुम्हाला इथे 7 इंच TFT टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तिन्ही मॉडेल्समध्ये नेव्हिगेशन, जिओ टॅगिंग, जिओ फेन्सिंग, कॉल अलर्ट, अँटी थेफ्ट अलार्म सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. बेस मॉडेलला 17 लिटरचा बूट स्पेस देण्यात आलेला आहे, ज्यात तुम्ही एक हेल्मेट ठेवू शकता, तर S आणि ST मॉडेलला 32 लिटरचा बूट स्पेस देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही 2 हेल्मेट आरामशीर ठेवू शकता. iQube बेस व्हेरियंटचे वजन जे आहे ते 117 किलो आहे. iQube S मॉडेलचे जे वजन आहे ते 118 किलो आहे आणि ST मॉडेलचे वजन बॅटरी पॅकमुळे 128 किलो इतके आहे. तीनही मॉडेल्सवर 3 वर्ष किंवा 50,000 किलोमीटरची वॉरंटी दिली जाते. iQube बेसमध्ये रेड, ग्रे आणि व्हाईट हे 3 कलर्स ऑप्शन देण्यात आलेले आहेत. iQube S मध्ये देखील मिंट ब्ल्यू, ग्रे, येलो, कॉपर ब्रॉन्झ हे 4 कलर्सचे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. हाय एंड व्हेरियंटमध्ये सर्वात प्रीमियम कलर ऑप्शन्स ठेवण्यात आलेले आहेत. टॉप मॉडेलला ब्ल्यू, ग्रे, कोरल सँड आणि कॉपर ब्रॉन्झ हे 4 कलर्सचे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. इतर फीचर्स बद्दल आता जाणून घेऊया. iQube मध्ये
कीलेस एंट्री, अलेक्सा AI, IoT फीचर्स, कलरफुल क्लस्टर डिस्प्ले थीम, क्रॅश अँड फॉल अलर्ट, फास्ट चार्जिंग, ब्लूटूथ हेल्मेट, ब्लूटूथ स्पीकर सारखे ॲडव्हान्स फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत. आता जाणून घेऊ तीनही व्हेरियंटची महाराष्ट्रात किती किंमत आहे, सबसिडी किती मिळते आणि स्कूटर कशी बुक करावी ते. iQube बेस व्हेरियंटची महाराष्ट्रात 1,17,568 रुपये ऑन रोड किंमत आहे. यात महाराष्ट्र सरकारची 10,000 रुपये सबसिडी मिळते. त्यानंतर किंमत होईल 1,07,568 रुपये ऑन रोड. यामध्ये चार्जर जो पण तुम्ही सिलेक्ट कराल त्याची किंमत तुम्हाला वेगळी मोजावी लागेल. iQube S व्हेरियंटची महाराष्ट्रात ऑन रोड किंमत आहे 1,25,467 रुपये. यामध्ये स्टेट सरकारची 10,000 रुपये सबसिडी वजा केल्यास किंमत होईल 1,15,467 रुपये ऑन रोड. चार्जरचे वेगळे पैसे तुम्हाला याच्यामध्ये पण द्यावे लागतील. iQube ST चे सध्या प्री बुकिंग सुरू झाले आहे. या व्हेरियंटची किंमत रिव्हील केली गेलेली नाही, पण काही ठराविक अमाऊंट देऊन तुम्ही गाडी बुक करू शकता. बुकिंग करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या लिंकला तुम्ही व्हिजिट करून तुम्ही गाडी बुक करू शकता. तिन्ही गाडी तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जय महाराष्ट्र.